5 पंचसूत्री महाराष्ट्रात जाहीर केली आणि आता 12 वाजता आमचा जाहीरनामा देखील प्रकाशित होईल मुंबईमध्ये, तोही तुमच्यापर्यंत पोहोचेल। पंचसूत्री जाहीर करताना त्यातला एक मुद्दा आहे की आम्ही महालक्ष्मी योजना आणू। महालक्ष्मी योजनेमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना 3000 रुपये महिन्याला देण्याची व्यवस्था आमचं सरकार करेल। इथल्या पुरुषांना मी आनंदाची बातमी देतो, बायको माहेरी जायला लागली, बहीण सासरी जायला लागली, आई गावावरून कुठं प्रवास करायला लागली तर तिला इथनं पुढं एसटीचा तिकीट करावं लागणार नाही। मोफत महिलांना महाराष्ट्रात प्रवास आमचं सरकार निवडून आल्यावर देणार। शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे साहेबांनी 19 साली सत्तेत आल्या उद्धव ठाकरे साहेबांनी आग्रह केला आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण दिली। आमच्या लोकसेवेच्या पंचसूत्रीमध्ये आमचा तिसरा मुद्दा आहे की आम्ही सत्तेत आल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याची व्यवस्था करू। आता हे आम्ही जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस फिरून सांगतायत की नाही आम्ही पण देणार आहे। आम्ही जाहीर केल्यावर तुम्ही कसं काय जाहीर करू शकता? आमचं सरकार येणार आहे, त्यामुळे आम्हालाच ती कर्जमाफी द्यावी लागेल आणि त्यासाठी देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मानसिकता ही आमची सगळ्यांची आहे। युवकांच्या बेरोजगारासाठी 4000 रुपये महिना बेरोजगार भत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणना आमचं सरकार आल्यावर आम्ही करणार आहे। जातनिहाय जनगणना ज्यावेळी होईल ना त्यावेळी लहान लहान छोट्या छोट्या समाजाची महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहे त्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या तिजोरीतून त्यांचा योग्य वाटा, मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या मध्ये त्यांच्या वाट्याची योग्य अशी संधी आणि महाराष्ट्राच्या विकासात त्याचा तेवढाच सहभाग ठेवण्याचं काम हे आपलं सरकार भविष्य काळात करेल। जाती जातीमध्ये वाद तणाव सगळे महाराष्ट्रातले बंद होतील आणि त्यासाठी 50% वर आरक्षण देण्याची कल्पना आम्ही सगळे मान्य करतो। मला हे कळत नाही की नरेंद्र मोदी साहेब 50% आरक्षणाची मर्यादा वाढवायला का घाबरतात? त्यांना काय अडचण? मला असं वाटतंय की 50% आरक्षण मर्यादा वाढवली नाही की जाती जातीमध्ये वाद कायम चालू राहतील आणि त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आमचं उद्या येणारं नवीन सरकार करेल आणि केंद्र सरकारला ही 50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल हा विश्वास तुम्हा सर्वांना आम्ही या ठिकाणी देतो। आज या निमित्ताने आपणा सर्वांना माझी जाताना विनंती आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलणाऱ्यांना काय प्रायश्चित्त आपण देणार याचा पुढच्या 8 दिवसात तुम्ही विचार केला पाहिजे। परवा अमित शहा आमच्या भागात आले। अमित शहा म्हटले रामदास स्वामींनी सगळ्या युवकांना संघटित केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिलं। असं काय झालं होतं का? रामदास स्वामींचं त्यांचं स्थान आहे, आमचं काय त्याच्याबद्दल मत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे रामदास स्वामींनी ताकद उभी केली आणि मग छत्रपती महाराज शूर झाले आणि त्यांनी रणांगण मारलं। हा चुकीचा नरेटिव्ह महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कमी करण्याचं काम जर कोणी करत असेल तर हा महाराष्ट्र ते खपवून घेणार नाही। मी मगाशी तुम्हाला गुजरातचं उदाहरण दिलं। लहानपणापासून आपण सगळे शाळेत वाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी 2दा सुरत लुटली। पुस्तकात लहानपणी आम्ही ऐकलंय वाचलंय, सगळ्या इतिहासकारांनी हेच लिहिलंय। कुठल्याही इतिहासकारांनी असं लिहिलं नाही दांगट साहेब छत्रपती शिवाजी महाराज फिरायला सुरतेला गेले, 4 दिवस तिकडे मुक्काम केला आणि मागे आले, असं कुठल्याही इतिहासात नोंद नाही। ब्रिटिशांनी देखील अशी नोंद केलेली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला, सुरत लुटली, एकदा नाही 2दा लुटली, पण देवेंद्र फडणवीस सांगायला लागले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे चुकीचं बोलू नका। छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले होते, सुरतेवर त्यांनी हल्ला केला, पण सुरत लुटली हे बोलू नका। का? अमित शहाना वाईट वाटेल।
तिकडं आमच्या मराठी मुलकातल्या राजाने जाऊन हल्ला केला आणि त्यांची लूट केली, अमित शहाना वाईट वाटेल, नरेंद्र मोदींना वाईट वाटेल. अरे किती त्या गुजरातच्या पायावर पडून लोळण घेऊन तुम्ही त्यांना मस्का मारता, ह्याला काही मर्यादा ठेवा. ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मालवणला पुतळा उभा केला महाराजांचा, मोदी साहेबांनी उद्घाटन केलं. 8 महिन्यात तो पुतळा कोसळला. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान नसणारा महाराष्ट्रात एकही माणूस नाही. का कोसळला? एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्यामुळं, फार स्पीडनं जोरात वारं होतं म्हणून वाऱ्यामुळं कोसळला. मी दुसऱ्या दिवशी गेलो बघायला काय झालं. एक नारळाचं झाड पडलं नाही, एक आंबा पडला नाही, आंब्याचं झाड पडलं नाही. मी म्हटलं ए बाबांनो, कुठून वारं आलं? ते म्हटले इकडं आलं. पुतळा कुठून पडला, कसा पडला? ते म्हटले इकडच्या बाजूलाच वारं आलं, पण वारं येतं त्याच बाजूनं पुतळा पडला. म्हटलं इकडं पडायला पाहिजे, तो इकडं पडला. वारं ज्या बाजूने आलं त्या बाजूने जर पुतळा पडला तर वाऱ्यामुळे नाही, तर कमकुवत भ्रष्टाचाराने उभा केलेला तुम्ही पुतळा हा तुमच्या पापाचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील पैसे काढायचा उद्योग तुमच्याकडून झाला आणि हे पाप कुठेही फेडता येणार नाही. त्याचं प्रायश्चित्त महाराष्ट्र तुम्हाला 20 नोव्हेंबरला मतदानाच्या रूपात देईल. महाराष्ट्रभर तुतारी वाजवणारा माणूस, मशाल आणि हात सर्व ठिकाणी निवडून यावेत अशी व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक करा, एवढीच विनंती तुम्हा सगळ्यांना करतो. बोलण्यासारखे बरेच विषय आहेत, पण मला अजून 5 सभा आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ बोलत नाही. इथे यायला उशीर झाला तर मी हेलिपॅडमध्ये जवळजवळ 1.5 तास उभा होतो, पण तिकडनं हेलिकॉप्टर उडायला परवानगी लवकर मिळाली नाही, म्हणून थोडासा वेळ झाला. याबद्दल तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पुढची सभा सत्यशील शेरकर यांच्या विजयाची असेल, त्यावेळी उरलेलं भाषण मी करतो. धन्यवाद.